इथे मी शार्वीसाठी बेसन चिला बनवत आहे. त्यासाठी इथे मी 2-3 चमचे बेसन घेतलं आहे. त्यामध्ये मीठ, हळद, जिरं, थोडंसं मिरची पावडर टाकली आहे आणि चिरलेला पालक देखील टाकला आहे. आणि हे आपल्याला चांगलं पाणी ओतून पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक असा हा पालक बेसन चिला आहे. याच्यामध्ये तुम्ही पनीर देखील किसून टाकू शकता, चीज देखील वापरू शकता. पण माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी फक्त पालक चिरून टाकलेला आहे. लहान मुले खाणार असतील तर तिखट कमीच टाका. शक्यतो हिरव्या मिरचीचे तुकडे वापरू नका. लाल तिखटाचा वापर यामध्ये करा. अशा पद्धतीने रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं आहे. त्यावरती आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे अशा पद्धतीने. टाकल्यानंतर साईडला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 2-3 मिनिटांनी आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बोल ना तू. गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हिनिंग. बेसन चिला, बेसन चिला खायला या. तयार आहे आपला खमंग असा पालक बेसन चिला. काय आहे? तर व्हिडिओला लाईक, शेअर काय करा, आहे? चॅनलला सबस्क्राईब करायला डोसा विसरू नाही. नका. भेटूयात पुन्हा बेसन एका अशा नवीन व्हिडिओसह. चिला. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला तर बोल ना. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय कर.